मावा नाही, साखरेचा पाक नाही, गॅसवर तासनतास उभं राहायचं नाही, तरीही बर्फी मात्र एकदम मऊ आणि चविष्ट. रक्षाबंधन म्हटलं की घरात एक वेगळीच लगबग सुरू होते. बहिणीची राखी, भावासाठी काहीतरी खास आणि अर्थातच तोंडगोड करण्यासाठी मिठाई. चला तर मग बनवूया रक्षाबंधन स्पेशल बर्फी. इथे मी घेतले 1 वाटी फुटाणे, 1 वाटी किसलेलं खोबरं आणि 1 वाटी गूळ आणि त्यामध्ये थोडीशी वेलची घालूया, म्हणजे बर्फीला छान सुगंध आणि चव येईल. आता हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घेऊन अगदी बारीक करून घ्यायचे आहेत. मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर फुटाणे, खोबरे आणि गूळ एकजीव झाले की आपलं मिश्रण तयार होईल. आता हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. तयार मिश्रणात थोडं दूध टाकून घट्ट गोळा करून घ्या. दूध घालताना थोडं थोडं घाला, कारण आपल्याला हे मिश्रण घट्ट ठेवायचं आहे. हळूहळू मळताना सगळं मिश्रण एकत्र येईल आणि त्याचा घट्ट गोळा तयार होईल. आता हा गोळा हाताने लांबट गोल करून घेऊया. आता रोलवरून थोडंसं किसलेलं खोबरं लावून घेऊया. हे खोबरं फक्त दिसायला सुंदर लागत नाही, तर बर्फीला छान नारळाची चवही येते. आता हा तयार केलेला रोल साधारण 1 तास फ्रीजमध्ये सेट होण्याकरता ठेवून देऊया. तर मंडळी, तुम्ही ही बर्फी भावासाठी करून बघा आणि कमेंटमध्ये मला भाऊ हा शब्द टाईप करून नक्की पाठवा. 1 तासानंतर आपला रोल फ्रीजमधून बाहेर काढूया. आता हा रोल छान सेट झालेला आहे. सुरीने त्याचे छान गोल गोल काप पाडून घेऊया. ना मावा, ना साखरेचा पाक, ना तासनतास गॅससमोर उभं राहायचं. अगदी साध्या जिन्नसापासून तयार झाली आपली रक्षाबंधन स्पेशल फुटाणे खोबरा बर्फी. तुम्ही ही बर्फी रक्षाबंधनासाठी तुमच्या भावासाठी नक्की करून पहा आणि बनवल्यानंतर घरच्यांना आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा. राखी मनगटावर बांधा आणि प्रेमाची गोडी या बर्फीतून वाढवा. रक्षाबंधनाची मिठाई महाग असण्याची गरज नाही. बहिणीच्या हाताची असली की त्यात प्रेमाची गोडी आपोआपच येते. तर माझी रक्षाबंधन स्पेशल बर्फी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.